ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 101 ते 125 श्लोक 0। कर्मे इंद्रिये मणिपती ती ये जाणी जाती ऐक कैवल्यपती सांगतसे पै प्राणाची अंतवरी क्रियाशक्ती जे शरीरी तियेची रिगिनिगी द्वारी पाचई एव दहा ही करणे सांगितली देव म्हणे परिस आता पुढेपणे ते ऐसे जे इंद्रिया आणि बुद्धी माधारिलिया आधी माधारिलिया संधी रजोगुणांच्या खांदी तरळत असे निळिमा अंबरी कामृग तृष्णा लहरी तैसी वायाची फरारे वाव दाहले आणि शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचांचा बांधा वायू तत्व दशधा एकची दाहले मग तीही दाही बागी देह धर्माच्या उत्संगी अधिष्ठिले अंगी आपुलालिया तेथ चाचल्य निकळ एकले ठेले निढाळ मनोनी रजाचे बळ धरिले तेणे ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळीयावले वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव दयाचे नि सांगे जीवदशा वस्तू जे प्रवृत्तीचे मूळ कामादयाचे बळ जे अखंड सुये छळ अहंकाराचे जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी जे पाठी पुरवी भयासी गा द्वैत जेथे उठी अविद्या जेने लाठी जे इंद्रिया ते लोटी विषया माझी संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पुनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उत्तर रची जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेणे तेगा किरीटी मन ह्या बोला नाही आन आता विषय विधान भेदू ऐके तरी स्पर्शो आणि शब्दू रूपर सुगंधू हा विषय पंचविधो ज्ञान इंद्रियांचा इही पाचही द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी जैसा का हिरवे चारी भांबावे पशु मग स्वर वर्ण विसर्गो अथवा स्वीकार त्यागो
संक्रमण उत्संगो विणमूत्राचा हे कर्मे इंद्रियांचे पाच विषयगासाच जे बांधून या माच क्रिया धावे आयसे हे दाही विषय गाई देही आता इच्छा तेही सांगी जाईल तरी भूतले आठवे का बोले कान धाकवे ऐसे यावरीत चेतवे जेगा वर्तती इंद्रियाविषयीची भेटी सरशीच जेगा उठी कामाची बाहुटी धरून या जियेचेनी उठलेपणे मनसैंग धावणे नरेगावे तीर्थ करणे तोंडे स्तुती जिये वृत्तीची आवडी बुद्धी होय वेळी विषयात जिया गोडी ते गा इच्छा राम कृष्ण हरी।